माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त क्रिस्पी असे बटाटा भजी. घरी बसून गरमागरम चहासोबत या भजीचा आनंद आता आपण घेऊ शकतो. तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. मी इथे साल काढून घेतले. तुम्ही नाही काढली तरी चालेल. बरेच जण साल देखील काढत नाही. आता याच्या जितक्या शक्य होईल तितक्या पातळ स्लाइस करून घ्यायच्या आहेत, कापा करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे स्लायसर असेल तर त्यावर केलं तरीही चालेल. मी इथे सुरीने स्लाइस करून घेते. तर इथे अशा प्रकारे दोन्ही बटाट्यांचे स्लाइस करून घेतलेले आहेत मी. आता काय करायचं, एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि 2 वेळा छान खळखळवून हे स्लाइस जे आहेत ते धुवून काढायचे आहेत, की जेणेकरून त्याच्यावरचं स्टार्च जे आहे ते निघून जाईल आणि आपले भजी क्रिस्पी व्हायला मदत होईल. चाळणीमध्ये निथळवत ठेवलेलं नंतर एका ताटामध्ये घेऊन त्यावर 1 चमचा मीठ घालायचं. मीठ छान चोळून द्यायचं बटाट्याच्या कापांना, म्हणजे बटाटा आपला अळणी लागणार नाही. पुन्हा चाळणीवर ठेवलेलं आहे जेणेकरून त्यातलं पाणी निथळून जाईल. आता एका बोलमध्ये इथे मी बेसन घेतलेलं आहे, तांदळाची पिठी, चिमूटभर हिंग घेतलंय, हळद, लाल तिखट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये जाईल थोडासा ओवा, म्हणजे 1 चमचा ओवा घेतलाय, तो हातावर असा क्रश करून घालायचा. खूप छान स्वाद उतरतो भजींमध्ये आपल्या. आता ज्या कपने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच कपात मी पाणी घेतलंय. थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचंय. घट्टसर बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. बॅटर पातळ होता कामा नये, नाहीतर बटाट्याला व्यवस्थित आवरण पकडलं जात नाही. तर इथे छान असं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि हाताने ना 2 ते 3 मिनिटांसाठी हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं, फ्लफी करायचं ते बॅटर आपलं आणि त्याने खूप मस्त भजी आपले इथे तयार होतात. आवरण देखील छान असं बटाट्यांना पकडलं जातं. घेतलेल्या पाण्यामधलं पाव कप पाणी इथे उरलेलं आहे. बॅटर आपलं तयार आहे. दुसरीकडे मी तेल देखील गरम करत ठेवलं. तेल कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. बटाट्याच्या कापा अशा पिठामध्ये घोळवून घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत. आता दोन्ही बाजूंनी छान असे भजी आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. आलटून-पालटून हे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी लालसर रंग येऊ देऊ नका. त्याच्या आधीच हे भजी आपण काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे इथे हे मस्त भजी मी फ्राय करून घेते. कसे टम्म फुगतायत बघा भजी आपले आणि चवीला इतके जबरदस्त झालेत ना, अगदी बाहेर गाडीवर मिळतात ना त्याच पद्धतीचे भजी आपले इथे हे तयार झालेले आहेत. तर इथे आता ही बॅच मी करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी बॅच देखील मी करून घेते. याची डिटेल रेसिपी अगदी अचूक प्रमाणासहित माझी पाककला या आपल्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा. त्याचबरोबर खाली दिलेल्या त्रिकोणावर जर का क्लिक केलं तर तुम्हाला रेसिपी शोधण्याचीही गरज भासणार नाही. अफलातून अशी रेसिपी आपली तयार आहे या भजींची. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.